वाकायचं. ओम नमः शिवाय. बोलो ब्रह्मपुत्र स्वामी गुरुजी महाराज की. बोलो शिवराज भगवान की. दिल्ली गावामध्ये आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. तुमची आज तुम्ही संत बाबा संत संत आहात. अतिथी आहात. तुमचं स्वामीजी महोदय हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. ओम नमः शिवाय. ओम ओम ज्यों स्वाहा. ओम भूर् भुवः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्तियमामृतात्. ओम चला मावशी चला. महाराजांचं सरस्वती महाराजांचे स्वागत करताना सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. तुम्ही बाजूला प्रश्न घ्या. तिथेच आपण संबोधन करू. तिथेच राहील. चला मावशी चला. मावशी चला पटकन. चला चला. रांग आहे अजून. बाबा आम्ही आलो. ओम नमः शिवाय असं म्हणत राहायचं. चला चला चला. बोलो ब्रह्मपुत्र स्वामी गुरुजी महाराज की. बोलो शिवराज भगवान की. हर हर महादेव. सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्तियमामृतात्. छोटा हाती बाजूला काढा अर्जंट. कावड नागरिकांची बसल ना. दर्शन घेऊन झाल्यानंतर सर्वांना विनंती आहे. सर्वांनी लवकरात लवकर पुन्हा यायचे गणपती मंदिराकडे. आपल्याला सर्व भाविकांनी लवकरात लवकर या. चहा पाण्याची व्यवस्था इथं केली जाईल. तस्मै नकाराय नमः शिवाय. नमः शिवाभ्यां नमो नमः परमपरस्मै सोमपुराणं नागेंद्रकन्या अनुष्ठितनाभ्यां नमो नमः शंकर पार्वतीयां नमो नमः शंकर पार्वतीयां. बोलो परमपूज्य संत स्वामी गुरुजी महाराज की जय. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. ओम नमः शिवाय. फोटो घेतला. तिकडे पाहायला लावला असं काय प्रॉब्लेम नाही. ते बा तुम्हीच सांगितलं ना रे बोलांनी काही म्हणजे फक्त घेत राहा. इकडे घ्या. इकडे बघून घ्या. इकडे बघायचं या कॅमेऱ्यात. ओके. घे इकडे बघ. विचारून घ्या. काय काय
घ्या इकडे बघून घ्या या कॅमेऱ्यात ओके हां बोला ना सर गंध या ठिकाणी आगमन होत आहे. गंध आपलं सर्वांचं सदास्थान गुरु माऊली परम तुमच्या नावाच्या वतीने हार्दिक स्वागत तुमच्या नावाच्या वतीने हार्दिक स्वागत तुमच्या नावाच्या वतीने हार्दिक स्वागत
Thank you.
वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमामि सद्गुरुं शन्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं विषमानन्दिवल्लभं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेवो नमस्कार केशवं प्रतिगच्छति केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव हरिहर पापनाशाय गोविन्द मोक्षदायकं मंत्र सत्यं पूजा सत्यं सत्यं देवो निरञ्जनं गुरुवाक्यं सदा सत्यं सत्यं देवो परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेवं शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणामय श्री महादेव शंभो ओम नमः पार्वती पते हर हर महादेव अकारण करुणामय जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव उपासनेने जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य जो सुवर्ण योग आहे सुवर्ण पर्व कालामध्ये महाशिवरात्री पर्व कालामध्ये ज्यांच्या पावन सानिध्यामध्ये कृपा आशीर्वादानं त्यांच्या पावन कुशीमध्ये आपण सर्वच जण महाराष्ट्रातील अभिनव गंधर्व गायक वादक माझे गुणीजन या ठिकाणी आलेले थोर संत महंत माता भगिनी आपलं सर्वांचं भाग्य आहेत श्री गुरु गोरक्षांना गोरक्षेतून काढलं आणि गुरु मच्छिंद्रनाथांनी त्यांना हिमालयाच्या पावन कुशीमध्ये नेलं कांगडा नावाच्या पर्वताच्या पावन कुशीत नेऊन त्या ठिकाणी घोर असं तप करून घेतलं तप करून घेतल्यानंतर मत्स्य रूपातून प्रसाद सेवन केला मी तुमचा अंश अवतार आहे गोरक्षांनी सांगितलं प्रभू माझे गुरु जर अंश अवतार आहे तर त्यांचा तुमचा प्रसाद मला प्राप्त व्हावा म्हटले हिमालयाच्या पावन कुशीमध्ये केलेला अनुष्ठान केलेली साधना केलेला जप कधीच वाया जात नाही थोडक्यात परमपूज्य सद्गुरु थोर संत एक ईश्वरी अवतार म्हणून ज्यांची आज आपल्या डोळ्यासमोर विभूतिमत्वाने जी शक्ती उभी आहे व्यवहारिक पामरे विषयी दृष्टीने पाहू नका दिव्यम ददामी ते चक्षु या दृष्टीतून पहा ते जसे तसे कळल्याशिवाय दिसल्याशिवाय राहणार आपण किती मागे आलो याचंही भान नसतं म्हणून या कलियुगामध्ये ज्ञानोबरांची ओळी सांगते मार्गधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे अलौकिक न हवे लोक जीवनात येऊन असं जगावं की अलौकिक न हवे लोकाप्रती लोकाप्रती अलौकिक न हवे लोकात कोणालाच दिला नाही कान उघडे करून ऐका भाग्य आपलं
तुमच्या आशीर्वादाने 18 पुराण कथाकार आहेत. 18 पुराणामध्ये भगवान शंकरांची ते ऐकायला मिळतील. मी माझं सांगण्याकरता बसलो नाही, माझं सांगण्याकरता बोलत नाही, तर ज्यांच्या सानिध्यात ज्यांच्या कुशीमध्ये आज आपण बसलो त्यांचं सांगण्याकरता मला सांगायचं. गोरक्षांनी गुरु महाराजांवर प्रसन्न झालात, माझ्यावर प्रसन्न झालात, त्यांना दोघांना म्हणजे आम्हा दोघांना तुम्ही अंश अवतार म्हणवतात, तर मग असं द्या. हे बोले द्यायचंच असं तर असं द्या. जगत निर्माण केल्यापासून आजपर्यंत आपण किती अवतार घेतले ते सांगा. म्हटले जगत निर्माण केल्यापासून आजपर्यंत 99 अवतार घेतले. मग पहिल्या अवतारापासून तर शेवटच्या अवतारापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. स्वतः अनुभवतो, डोळ्याने पाहतो, अंगीभूत अशी शक्ती सुप्तगुप्त असलेली तुमची लीला मला दृश्य रूपाने दिसत. दृश्य रूप असा प्रसाद, अशी कृपा आमच्यावर द्या. भोलेनाथ तुम्ही फक्त तसं मागून पहा. देवाची सेवा देवा करता करून उठले आणि म्हणाले, मच्छिंद्रा शिष्य असावा तर असा असावा. जे मार्कंड्यांनी भोलेनाथाकडे मागितलं तेच मला द्या. तुमच्या 99 अवताराची शक्ती द्या. भगवान म्हटले, माझ्या 99 अवताराची शक्ती माझ्या दोन्ही कानातल्या कुंडलामध्ये. भोलेनाथ उठले आणि आपल्या हातानं निघाले. मागं पाहिलं, गुरु चरणाकडे लक्ष केलं आणि गुरु एक विचार, 99 अवताराची मला शक्ती दिली, क्षमा मागून बोलतो. वाईट योग क्षणोक्षणाला पावलोपावली असतात, पण अपूर्व योग, कल्याण मोक्षदायी योग आयुष्यातून कधीतरी एखाद्या वेळेस क्षणभर येत असतात. अप्राप्तस्य प्राप्तव्य योग, प्राप्तस्य परिपालनं क्षेम, आलेला योग सांभाळणं हा धर्म आहे. गोरक्षा 99 अवताराची शक्ती दिली. सांभाळ बरं बाळ, सांभाळ बरं, याचं भान आम्हाला नसतं, म्हणूनच आपण त्यांच्या कृपेला सरते होत नाही. कृपा दान केले संते, कृपा दान केले संती, कल्पांते ही सरेरा, कल्पांते ही सरेरा, कल्पांते ही सरेरा. कृपा दान केले संती, कल्पांते ही सरेरा, कल्पांते ही सरेरा, श्रीमद देवी भागवत कथेमध्ये मी सांगत असतो, लक्ष्मीचे 14 अवतार, सरस्वतीचे 13 अवतार आणि माँ पार्वतीचे 42 अवतार. त्यापैकी अंशी हा जो आदिशक्तीचा गडावरचा जो अवतार आहे, हा अंश अवतार आहे. माँ पार्वतीचा हा आवेश अवतार. आणि या आवेश अवतारामध्ये 99 अवताराची शक्ती गोरक्षनाथांना जशी मिळाली,
मी यासाठी दोन्ही शिव आणि शक्तीच्या अवताराची गणना केली, त्यांनाच म्हणून त्यांनी एक रत्न शोधलं महाराज. शालेय शिक्षण घेत असतानाच बाबांच्या जीवनामध्ये, शालेय शिक्षण घेत असतानाच बाबांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार, सात्विकम प्रोक्त आत्मबुद्धी प्रसाद. या श्लोकातून परमात्म्याने 3 प्रकारची सुख सांगितली. ज्यार्थी 3 प्रकारची सुख सांगितली त्यार्थी आपल्या मृत लोकात मानव जातीमध्ये 3 प्रकारचे लोक असले पाहिजे. सुद्धा सांगतात हो हो, या मृत लोकांमध्ये मानव जातीमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. असे 3 प्रकारचे लोक प्रकाराचे 3 तुका मैले केले तुका. असे 3 प्रकारचे लोक आपल्या मृत लोकात मानव जातीमध्ये आहेत. मी कशासाठी सांगतोय हे मात्र विसरलं. भगवान शिवांनी 99 अवताराची अवतार शक्ती गोरक्षांना दिली. माता पार्वतीचे किती अवतार, भगवान शिवांचे किती अवतार, आणि त्या अवतारांची अवतार शक्ती कलियुगामध्ये प्रेरित करण्यासाठी जे पात्र पाहिजे तेच पात्र आज आपल्या समोर विश्वरूपाने आपल्याला पाहायला मिळते. जे गारंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू बोलले त्याची चालावा रंजले चंद्र तेवढ्या क्षणापुरता खाली केला आणि जिथं पडला तो चांदवडला चंद्रेश्वरी इथं चांदवडला चंद्रेश्वरी हे नाव का, तो तिथं चंद्रेश्वर स्वयंभू शिवलिंग का, त्याचं हे उत्तर आहे. लक्षात आलं असेल ना तुमच्या माता पार्वतीने दुसरा हट्ट घेतला, तुमच्या 99 अवताराची शक्ती. मग माझ्याही मी किती अवतार सांगितले होते माता पार्वतीचे, शिव आणि शक्तीचे 99 आणि 42 किती
मोबाईल काढा. एकशे 41 42वा अवतार मातेचा 41 141 लक्षपूर्वक आहे. ज्यांच्यासाठी आपण आज या ठिकाणी आलो, ज्यांच्या सानिध्यामध्ये आलो, 142 अवतारांची शिवशक्तीची शक्ती या निर्मित करून जनकल्याणासाठी तारक नौका निर्माण केली. ऐकता येईल भगवान शंकरांचे 99 आणि माता पार्वतीचे, आणि त्याच शक्तीच्या माध्यमातून आज ते सबंध भारताचं जगाचं कल्याण करण्याकरता अवतरित झाले, हे मात्र कदापि विसरू नका. आकडा 1 माझं पहिलं सूत्र मानतो, जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव असते. मुरकुंद नावाचे मुनी होऊन गेले, असं काही चुकलं की त्या पापाला मोल नाही असं चुकलं. समोरच्याने शाप दिला, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत, आणि 7 जन्मपुत्र संतान होणार. ज्या जन्माचा शाप मिळाला क्षमा मागू लागतो. झूठे पुरुष के संगत से होती है मति भंग, जैसी संगत वैसी रंगत लीजो मन के धार, सतपुरुषों का संगत से तुम हो जाएगा पार, जैसी संगत वैसी. संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी, संग लाग रे अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने, अच्छी बनेगी तेरी किस्मत बने, अच्छी बनेगी तेरी किस्मत बने. ये तेरो बड़ो भाग्य है तोरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. पूजा महापूजा चरण पाद प्रक्षालन केलं आणि सांगितलं, क्षमा मागून बोलतो. प्रत्येकाने आपलं दुःख, अंतःकरणातलं दुःख 2च लोकांकडे सांगावं, मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक तर सख्या आईजवळ सांगावं आपलं दुःख, मनातलं दुःख, आणि दुसरं सद्गुरू जवळ, संताजवळ सांगावं मार्ग मिळाल्याशिवाय. गुरु बिन कौन बताए बात, कौन बताए बात, गुरु बिन कौन बताए बात, गुरु बिन कौन बताए बात. बड़ा फिक्र है यम भावान, बड़ा फिक्र है यम भावान, ब्रह्मर्षी नारदांनी विचार केला, चला आपण यांच्या घरी जाऊ. आपलं स्वागत केलं, पूजन केलं, चला आशीर्वाद देऊ. गेले भगवान महाविष्णूंकडे, ज्यांचं भजन करत होते त्यांच्याकडे. भगवान अहो तो मुरकुंड मुनी आहे, क्षमा मागून बोलो, थोडा चुकला म्हणून एवढा मोठा शाप. चुकतंय माणूस
नारदांचा प्रश्न मृकुंड मुनीच्या दुःखातील शापाचा प्रश्न भगवान विष्णूंकडे सांगितला आणि सांगितलं, हे प्रभू, मी तुमचं श्रीमन नारायण नारायण भजन करतो, जरा उपाय सांगा. ऐका कान उघडे करून, आयुष्यात ऐकायला मिळाला नाही तो प्रसंग. भगवान विष्णू म्हणतात, याच त्र्यंबकराज तीर्थामध्ये आम्हा दोघांना अनुग्रह दिला. भगवान ब्रह्मदेवाला आणि भगवान दत्तांना, भगवान विष्णूंना, तिघांनाही दत्तांचा अनुग्रह त्र्यंबकराज तीर्थामध्ये आणि ब्रह्मा विष्णू महेशांना अनुग्रह त्र्यंबकराज तीर्थामध्ये. लक्ष ठेवा. तर भगवान विष्णू म्हणतात, हे ब्रह्मर्षी नारदा, सांगा त्या त्र्यंबकराज तीर्थामध्ये अनुग्रह केला ना. त्यावेळेस भगवान शिवांनी आम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव उपासने. अशक्यच काही नाही ती गोष्ट शक्य होते शिव उपासने. कधीच भविष्य पाहू नका, नाव राशी पाहू. एका नाव राशीचा माणूस व्यासपीठावर आहे, एका नाव राशीचा माणूस दिल्ली तख्तावर आहे आणि एका नाव राशीचा माणूस स्टँडच्या कोपऱ्यामधल्या संडासच्या तिथं बसलेला आहे. नाव राशीत काही नाही, कर्तृत्वावर, अनुतापावर, साधनेवर आणि आतल्या कृतीवर अवलंबून आहे. आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक इंद्रियांना साक्षात ईश्वरी आकार द्या, त्यालाच इंद्रियांना साक्षात ईश्वरी आकार तयार झाला, त्यालाच ईश्वरी साक्षात्कार होत असतो. साक्षात इंद्रियांना ईश्वरी आकार बरोबर साक्षात्कार. ओम नमो पार्वती म्हटलं तर त्यांच्या मुखातील त्याचा पुण्य तुम्हाला मिळेल. लक्षपूर्वक ऐका. दुसरा दृष्टांत, संत तिन्ही सेवेने काय होतं. पहिला दृष्टांत पण पाहिला. तिसरं सूत्र, नाव यावं, थोडं क्षमा मागून बोलतो. अरे, मनाच्या, बुद्धीच्या, इंद्रियांच्या पलीकडे राहावं आणि अंतरंगाने भक्ती करावी. तुमच्या आमच्याकडे 2च डोळे आहेत, त्याच्याकडे तिसरा डोळा आहे. तुम्ही अंधारात करा की उजेडात करा, कसं करतात हे त्याला, पण त्याच्या दृष्टीतून मात्र, त्याच्या दृष्टीतून कोणी सुटणार नाही हे मात्र कदापि विसरू नका. कुणाचे 4 आणे सोडले, कुणाला कळू दिले नाही, पण त्याच्या दृष्टीतून त्याला दिसल्याशिवाय आणि त्याचा प्रायश्चित्त, त्याचा फार आयुष्यातून केव्हा तरी क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो किती प्रश्न. Thank you.
करणारे अभिनव आमचे जगदाळे गुरुजी, याच परिसरातील थोर थोर असे उत्कृष्ट गायक वादक कॅशिओ हे कदापि मी आपल्याला शेवटच्या दिवसापासून बाबाजी कोण आहे एवढंच सांगणार आहे आणि एवढं सांगण्याकरता मला भोलेनाथांनी पाठवले. भगवान शिवांच्या 99 अवताराच्या शक्ती, भगवान माता पार्वतीच्या 42 अवतार शक्ती आणि सतीच्या 124 अवतार शक्ती, जिथं एक वटून माता पार्वती अवतारासाठी काय भांडवल पाहिजे, कोणती शक्ती पाहिजे, तर 124 अवतार सतीचे. भगवान विष्णूंच्या चक्राने 124 तुकडे भारतातच नाही जगात पडले. काही जिथं पडले त्याचा अजून शोध नाही, संशोधन नाही, कुणाला माहिती नाही. बापांना जे ग्रंथात नाही, जे डोक्यात नाही, जे माथ्यात नाही, ते संतांच्या या दिव्य दृष्टीतून दिसत असतो. जे कुणी सांगू शकत नाही, संतांची दृष्टी सांगू शकते. म्हणून माता पार्वतीच्या अवताराची अवतार शक्ती 124 आणि 42 किती झाले? 124 आणि 42 माता पार्वतीची अवतार शक्ती आणि 99 भोलेनाथांचे अवतार, त्यांची अवतार शक्ती. अर्धनारी नटेश्वर एक रूपाला आहे आणि त्यांची कृपा दृष्टी नव्हे, त्यांचं रूप त्यांची शक्तिपात सिद्धी ज्यांच्यावर कृपांकित आहे असे बाबाजी आपलं परम भाग्य आहे की आज आपण त्यांच्या संगतीत सेवेत आहोत आणि हा योग आपल्याला प्राप्त होतो. माझ्या माता पार्वतीच्या अवतारासाठी 124 शक्तिपीठांची माती भोलेनाथानं तिथं जाऊन उचलली आणि जिथं फेकली ती हिमालयाच्या पावन कुशीत पडली आणि तीच हेमराज यमिनीच्या पोटी पावन कुशीत जन्माला आलं. हीच माता काशीराज नावाचा राजा होऊन गेला, महान शिवभक्त, निष्काम कर्मयोगी. आणि महाराज हा केवळ करायचं ते जगत कल्याणासाठी करायचा असा राजा, पण चांगल्या वाईट लोकांना चांगलं सण होत नाही. अचानकाने परचक्र आणलं आणि त्यांना पराजित केलं महाराज. आणि पराजित केल्यानंतर त्यांचा एकुलता एक मुलगा, नुकताच लग्न झालेलं, 7च दिवस झाले मुलाच्या लग्नाला, आणि पराजित केलं आणि त्या पित्याला परचक्रात मारलं गेलं. महाराज हा मुलगा बाहेर गेला होता, मामाच्या गावी गेला होता, रथ घेऊन आला, पाहता तर पिता परचक्रात मारला गेला असं कळलं. चक्रामध्ये परचक्र आणून आणि पित्याला मारलं, त्यांच्याशी फाटला केला, त्यांच्याशी लढा दिला. 1 दिवस नाही 3 दिवस त्यांच्याशी लढत होते. ते एक नव्हते, अनेक होते, हा एकटा होता. 3 दिवस रात्रंदिवस युद्ध चाललं आणि शेवटी त्या शत्रूंना, त्या मुलाने, तो युवराजानं आणि आपल्या सीमेच्या बाहेर पाठवलं, त्यांना धडा शिकवला. लक्षपूर्वक ऐका. सुपुत्राने 7च दिवस झाले लग्न झालेलं, तिकडच्या विरुद्ध त्यांच्यातील एक फितूर
त्याने सांगितलं की अहो राजपुत्रही मारला गेला. 7च दिवस झाले होते त्या मुलीच्या लग्नाला. पूर्वीचा काळ. तिनं लगेच सती जाण्याचं साहित्य गोळा केलं, अग्नी प्रज्वलित केला आणि उडी घेतली. पिता परचक्रात मेला. राजपुत्र ज्यांनी आपल्या पित्याचा घात केला त्यांच्याशी लढा देण्याकरता गेले आणि त्यांच्यातील एक षडयंत्री आला आणि खोटी बातमी सांगितली. आणि खोटी बातमी सांगितल्यामुळे महाराज मुलीनं पूर्वीचा काल सती गेल्या. आपला देह अग्नीमध्ये विसर्जन केला आणि सरळ 3 दिवसानंतर तो सुपुत्र आनंदाच्या भरामध्ये काशीमध्ये आपल्या राजघराण्यामध्ये येणार. तिकडं शोक रडण्याचा शोक आहे. जो तो रडतोय, आक्रोश करतोय. आक्रोश करण्याचं कारण विचारलं तर एकच नाही, दोन्ही कारण सांगितली. दोन्ही कारण सांगितल्यानंतर ऐका लक्षपूर्वक. आपल्यासारखा कोणी असता तर सरळ राजवाड्यात गेला असता, आपल्या परिवाराकडे गेला असता. असं कसं घडलं घरातील कुटुंबियांना विचारलं असतं असं का घडू दिलं. पण जो ईश्वराचा आहे, देवासाठी देवाचं भजन त्याचं आहे. महाराज तिथं गेला, भोलेनाथाच्या मंदिरामध्ये गेला आणि एकदम शिवपिंडीला हात लावला आणि आपलं मस्तक आपटून आपला प्राणत्याग करणार. तेवढ्यामध्ये भोलेनाथानं प्रगट होऊन आणि त्या सुपुत्राचे 2 हात धरले. बाळ काय करतो तू? हे घडलेला प्रकार सांगितला. षडचक्रामध्ये परचक्रामध्ये पित्याचा वध झाला आणि षडयंत्राने खोटी बातमी देऊन माझ्या पितेचा आगीमध्ये देह समर्पित झाला. म्हणतात शिवांना 3रा डोळा आहे. असं काही घडलं तर आपण देवाला दोष देतो. कुठे गेला होता तो देव? त्याला दिसला नाही का? हाच प्रश्न त्या राजपुत्राने भोलेनाथांपुढे मांडला. त्यावेळेस सांगितलं, बाळ कुठलंही दुःख एका जन्माचं नसतं. 100 जन्मापैकी कोणता तरी जन्मातील कर्म हे सुखदुःखाला कारणीभूत ठरत असतं. हे कदाचित जे जे लिहिले प्रारब्धी जिचं वर्णन केलं तिच्याबद्दल बोलतोय. महाराज हा गेला पिंडीवर. हेच तुमच्या शिवभक्तीचं निष्काम भक्तीचं मोल आहे. पिता षडचक्रात मारला गेला आणि पत्नीची अग्निविधी विसर्जन होऊन
केलेली आहे. सर्वांनी आरती घ्यायची आहे. बोलो बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. 5 ते 7 ह्या वेळेमध्ये हरिपाठ होतो आहे. हरिपाठ अतिशय जोरात खूप वेळभर चालेल याची आपण नोंद घ्यायची आहे. तर हरिपाठाचा सुद्धा आनंद आपण शांततेत आणि व्यवस्थित घ्यायचा आहे. त्यानंतर रात्री ठीक 9 ते 11 ह्या वेळेमध्ये हरिभक्त परायण अक्षय महाराज पवार, लखमापूर तालुका दिंडोरी, युवा कीर्तनकार, शिवचरित्रकार हरिभक्त परायण अक्षय महाराज पवार यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होतो आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी हरिपाठापूर्वी आलेल्या सर्वांसाठीच अमृत पानाची म्हणजे चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 5 वाजेपर्यंत आपण विश्रांती घेऊन चहा पाणी घेऊन ॲक्युरेट 5 वाजता या ठिकाणी हजर व्हायचं आहे. 5 वाजता Hare
हार्दिक स्वागत बोलो ब्रह्मच्या Thank you.